कसे तसे आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विजय साळके या विभागाचे अध्यक्ष आशुतोष काळे, दादा कलमकर, प्रोफेसर पवार, व्हाईस चेअरमन सूर्य शिंदे, डॉक्टर अनिल पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले बाळासाहेब घोष, राहुल जगताप, प्रकाश देशमुख, अभिषेक कळमकर आणि सगळे सरकारी बंधू भगिनी, नवीन वास्तूच्या उद्घाटनासाठी आज आपण या ठिकाणी आहोत. मंगळवार दिवस आहे. सर्व देशामध्ये दिवाळी साजरी केली जाते. महाराष्ट्रामध्ये आपण थोडे अस्वस्थ मध्यंतरी महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली, पूर आला आणि कोट्यावधी रुपयाचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं. तुमच्यासारख्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि महापूर हा विषय कधी माहीत नव्हता. पण भाषा जे असो, लावणीचा काही भाग असो, त्याही ठिकाणी शेतीचं नुकसान झालं तर लोक अस्वस्थ होतात. संकट येतात, पण त्या संकटाला वाट करून पुढं जायचं असतं. आणि आज या ठिकाणचा हा कार्यक्रम करावा करू नये त्याची चर्चा होती. मला स्थानिक सरकारांचा संदेश आला की संकट असते तर त्याचा वाद करण्याची हिंमत आमच्या सगळ्यांच्यामध्ये आणि त्यामुळं सादर करणारा काळ हा सोहळा या ठिकाणी पुरा करायचा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने त्या नवीन वास्तूचं उद्घाटन झालं हे मी या ठिकाणी सांगतो. आज या ठिकाणी रेल्वेच्या बांधलेलं धावपल एकत्र 1941 साली कर्नल भाऊराव पाटलांनी एक विषय घेतलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिक्षणाचा प्रसार करायचा आणि आत्मविश्वासानं कधी शिक्षणाला तोंड देईल अशी नवी पिढी ती तयार करायची. आणि ते काम त्यांनी सुरू केलं, अभ्यासक्रमानं केलं आणि त्याचा फलाव अक्षरशः लाखो मुलं मुली या संस्थेच्या वचवृक्षाखाली जीवनामध्ये यशस्वी झाली. अनेक प्रकारचे कार्यक्रम आज या ठिकाणी घेतले असतात. नवीन आव्हानं जे आहे त्याचा विचार केला जातो. आज आपण बघतो उद्योगधंदे वाढायला लागले. सुट्याला औद्योगिक वसाहत झाली आणि त्या औद्योगिक वसाहतामध्ये काम करणारे कष्ट करणारे कामगार स्थानिक आहेत आणि राज्याचे विद्यार्थी त्याचे अनेक आहेत. आणि त्या सगळ्यांनी सांगितलं की आज या ठिकाणी हे जे उद्योगाचं केंद्र उभं राहिलं त्या ठिकाणी आम्ही काही ना काहीतरी करू शकतो. आणि त्याचं वाईट कसं कारण कर्मवीरांनी जे डॉक्टर लावलेलं असतं त्याच्या सावलीमध्ये ज्ञान संपादन करण्याची संधी आम्हा लोकांना मिळाली. आणि त्यामुळं या सगळ्या उद्योगामध्ये आत्मविश्वासानं आणि काही काम करू शकतो.
दिवसेंदिवस बदल होतात. नवीन तंत्रज्ञान येतं आणि त्या नवीन तंत्रज्ञानाला सावरण्याची ताकद असते. ती पिढी ती आपल्याला तयार करेल आणि ते करण्याच्यासाठी या संस्थेचा कारभार हा विस्तारित कसा होईल याची काळजी आपण घेतो. तरी आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये लक्ष लावलं. सातारामध्ये कसा झाला तर मला सांगायला आनंद होतो की त्याबरोबर अहमदनगर जिल्हा असा आहे की अहमदनगर जिल्ह्याने तरुणांना त्या सगळ्या कामात प्रचंड साथ दिली आणि अनेक शाखा आज अहमदनगरमध्ये आहेत. ते शाळेचे असतील, महाविद्यालय असतील आणि नगरच्या नेतृत्वाने या कामात संस्थेला अतिशय मदत केलेली आहे. अनेकांची नावं घ्यावी लागतील. त्याला संस्थेत शंकरराव काळे संस्थेचे चेअरमन, अनेक वर्ष त्यांनी संस्थेच्या कामाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे त्यांनी बरेच या संस्थेचं काम आमचे दादा पाटील कर्जचे असे अनेक लोक आहेत. त्या सगळ्यांनी या वेगळ्या संस्थेचा विस्तार करण्यासाठी आणि याची प्रत्येक शाखा ही उत्तम कशी आहे यासाठी कष्ट केलेले आहेत. आणि आज तोच विचार घेऊन या जिल्ह्याचं नेतृत्व या क्षेत्राचे करतात त्या सगळ्यांचं प्रचंड सहकार्य आज रेड शिक्षण संस्थेला होईल. मराठी बोलत असताना देवींनी सांगितलं की नवीन संस्थेला ते आपण या ठिकाणी आलं. त्यांच्या भाषणामध्ये एक उल्लेख झाला कृत्रिम बुद्धिमत्ता. आता हा विषय परवानगीचा शब्द झालेला आहे. सगळ्या जगामध्ये लोकांच्यामध्ये सरकारमध्ये एकच चर्चा आहे कृत्रिम बुद्धिमत्ता. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा मशीनने तयार केलेला माणूस आज लोकांच्या जीवनामध्ये अनेक क्षेत्रामध्ये तो मदत करू इच्छितो, त्यांना मदत करू इच्छितो. आज त्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या ओळख शेतीच्या क्षेत्रामध्ये बदल केला जातो. तुम्हाला कधी शक्य झालं तर तुम्ही बारामतीला या. बारामतीला कृषी विकास केंद्रामध्ये ते सुरू केलेलं आहे आणि तिथं कृत्रिम बुद्धिमत्ता याचा शेतीला कसा उपयोग करून घेता येईल त्या दृष्टीनं काही निर्णय घेतलेले आहेत. आमचा अनुभव हा ऊसासारखी 30% पाणी कमी लागतं. ऊसासारखी 30% खर्च कमी लागतं. उत्पादन खर्च कमी आणि तुम्ही येऊन तिथं बघितल्याशिवाय तुम्हाला खात्री असणार नाही. आज त्या ठिकाणी साधारणतः जो ऊस तयार झालेला आहे त्याचं चणे ते साधारणतः 150 ते 150-55 याच्या आसपास आहे. तुम्ही लक्षात घ्या की देशातील ऊसाची सरासरी 30 टनाची आहे. महाराष्ट्राची 35 ते 40 आहे. काही चांगले शेतकरी असतील ते 80-90 टन उत्पादन घेतात. पण दुसऱ्या माध्यमाच्या माध्यमात आपण 150 टन हे करू शकतात आणि खर्च कमी करू तर सगळं शेतीचा अर्थशास्त्र बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून शेतीचं क्षेत्र, उद्योगाचं क्षेत्र, आरोग्याचं क्षेत्र, शहराच्या नियोजनाचं क्षेत्र या प्रत्येक क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता
त्यांनी संस्कार केलेले आहे. आणि हे जगात घडले त्याची नोंद जगाने घेतली. तशी आमची रयतेच्या मुलाबंधूंच्या पुढे का करायला नको हा विचार या ठिकाणी व्यासपीठावर बसलेले सगळे रयतेचे सरकारी त्यांनी केला. आणि बेळ शिक्षण संस्था अशी एक संस्था आहे की प्रत्येक शाखेमध्ये पुस्तक गुणवत्तेच्या संबंधीचं ज्ञान हे देण्यासाठी जी सुविधा द्यायला हवी आहे ती सुविधा आज या ठिकाणी उभी केलेली आहे. आणि ती सुदैवाने आज तुमच्या शाखेमध्ये सुद्धा पाहायला मिळेल लहान प्रमाणावर. आणि याचा अर्थ एकच आहे की जे बदल येत आहेत ते लोकांसमोर येणं, त्या बदलांच्या संबंधीची ती नव्या पिढीच्या मनामध्ये निर्माण करणं आणि तंत्रज्ञान विज्ञान याच्यापासून आमची मुलं-मुली यशस्वीची मागं नाही आहे. आणि जीवनामध्ये याच्या आधारे यशस्वीची हे शिक्षण आपण संस्थेच्या वतीनं ठिकठिकाणी करतोय. त्या दृष्टीनं आज या ठिकाणी काम सुरू. अमेरिका प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्या हे सगळं जग इथे कैलाची शाखा ती अतिशय चांगल्या दृष्टीनं तुम्ही लोकांनी उभी केली. तुम्ही वास्तू बांधली. तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं या वास्तूचं उद्घाटन झालं. अजून या ठिकाणी जाहीर करतो आपल्या सगळ्यांची घेतो. जय हिंद, जय भारत. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.